नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर रणजित खराडे MVSC ॲनिमल न्यूट्रिशन. तर आपण पाहू शकता हे समोर हत्ती गवत आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हा आहे की हत्ती गवत आणि ऊसाचं वाढ जर जनावरांना खाऊ घातलं तर जनावरांमध्ये कॅल्शियमची कमतरता होते, जनावराच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होते. म्हणून आपण जर जनावराला हत्ती गवत आणि ऊसाचं वाढ देत असाल तर त्याच्या खाद्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटची पावडर ही दररोज दिली पाहिजे, दिवसातून 2 वेळा. तर दिवसातून 2 वेळा जेव्हा आपण जनावराला पशुखाद्य देतो तेव्हा त्या पशुखाद्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटची पावडर सकाळी 20 ग्राम आणि संध्याकाळी 20 ग्राम दिली तर त्यामध्ये कॅल्शियमची कमतरता होणार नाही, जनावराच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होणार नाही. तर हे जे हायब्रिड नेपियर म्हणजे हत्ती गवत आणि ऊसाचं वाडा असतं त्याच्यामध्ये असतं ऑक्झॅलेट. तर ऑक्झॅलेट या घटकामुळं जनावराच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होते, कारण ते ऑक्झॅलेट जे आहे ते कॅल्शियमचं शरीरातून एक्सक्रिशन वाढवतं, म्हणजे कॅल्शियमला शरीरातून लघवी वाटे आणि शेणावाटे बाहेर काढतं आणि जनावराच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होते आणि जनावर दूध व्यवस्थित देत नाही, त्याला कॅल्शियमची कमतरता झाली तर उठून उभा राहत नाही. तर असे प्रॉब्लेम याला चालू होतात. म्हणून सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की हत्ती गवत आणि ऊसाचं वाढ जर तुम्ही जनावरांना देत असाल तर त्यांच्या पशुखाद्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटची पावडर ही दिवसातून 2 वेळा दिलीच पाहिजे. तर अशी आपण माहिती घेतली. धन्यवाद.